जे कुठले पायलट ते विमान चालवत होते ते जिवंत आहेत असं समजून चालणार नाही। जे आधी पायलट त्यांची नियुक्ती झाली होती त्यांचं नंतर ते कॅन्सल झालं, ते आधीचे पायलट त्या ठिकाणी आहेत, त्यामुळे तो विषय तिथं राहत नाही। त्यामुळे त्या विमानामध्ये जे कोणी 5 जण होते त्याच्यामध्ये दादा होते, त्यानंतर अटेंडंट माळीताई होत्या, जाधव नावाचे जे सिक्युरिटी होते, पाठक नावाच्या को पायलट आणि कपूर नावाचे मेन पायलट, हे पाचीच्या पाची व्यक्ती दुर्दैवाने आज आपल्यामध्ये तिथं नाही। त्यामुळे कुणी जर सांगत असेल की ही व्यक्ती जिवंत आहे ती व्यक्ती जिवंत, असं कुठंच काय नाही। ऍक्सिडेंट झाला का घातपात झाला याच्याबद्दलची माहिती आपल्याला त्या ठिकाणी घ्यायची आणि त्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करतोय। एक तर एफआयआर या महाराष्ट्रामध्ये घेतलाच जात नाही, हे खरं तर दुर्दैवी गोष्ट आहे। एफआयआर हा देणं आणि देणं हा आमचा अधिकार आहे आणि त्यांनी तो घेणं ही त्यांची ड्युटी आहे आणि महाराष्ट्रामध्ये अशी एक गोष्ट होत असेल तर हे फार चुकीची आहे। आणि आज राज ठाकरे साहेबांना भेटत असताना योगायोग आज मराठी दिवस त्या ठिकाणी आहे, त्यामुळे मराठी माणसासाठी राज ठाकरे साहेब आजपर्यंत लढत आलेले आहेत आणि मग आज दादांचा मुद्दा घेऊन आपल्या पक्षाच्या माध्यमातून सुद्धा कार्यकर्त्यांच्या मदतीने व आपण स्वतः सुद्धा या विषयाला न्याय मिळाला पाहिजे। इतरही पक्ष नेते सामान्य लोक महाराष्ट्राची जनता दादांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करतच आहेत, पण तुम्ही सुद्धा पाठिंबा ताकद द्यावी अशी विनंती त्यांनी केली आणि त्यांनी मला सांगितलं विचारायचं कारण नाही, मी नक्कीच दादांबरोबर त्या ठिकाणी असणारे न्याय कसा मिळेल यासाठी मी प्रयत्न करेन।